तर बघा आम्ही शाळेतून चाललो होतो आणि इथं एक रस्त्यावरती कुत्रं बघा हे झालेलं आहे, म्हणजे त्याला खायला नाही म्हणून ते असं एकदम पडतंय. तर ही माझी मुलगी ना आणि हिच्या टिफिनमध्ये हिची चपाती उरलेली ना, तर ती आम्ही त्या कुत्र्याला देतोय. बघा आता ते कुत्रं तुम्हाला दाखवते मी. तर त्या कुत्र्याला काही खायला नसल्यामुळं ते कुत्रं असं हे होतं आहे बरं का, म्हणजे त्याला उठता येत नाही आहे. त्यामुळं आता आम्ही त्याला त्याच्या टिफिनमधली भाकरी थोडीशी उरली ती देतो आहे आम्ही. ठेवली बघा ती भाकरी आणि त्या कुत्र्याला काही उठता येत नाही आहे, तर ते खाईना म्हणजे खायला काही तर आपण आपल्या टिफिनमधली भाकरी दिलेली त्याला तिथे ठेवलेली, तो खाईन नंतर. तर हे बघा मी आत्ताच घरी आलेली आणि तुम्हाला ते मगाशी मी तिथं कुत्रं दाखवलेलं, ते आम्ही भाकरी ते दिलेली. आणि मग म्हणजे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार असल्यामुळं तिथनं म्हणजे एवढे लोक जात येत होते आणि गावामध्ये पाया पडायला जात होते लोक. तर मला एवढंच वाटतं की लोकांनी जर त्या कुत्र्यालाच म्हणजे थोडंसं खायला थोडंसं पाणी जर दिलं असतं तर त्यांना त्याचं पुण्य लागलं असतं. म्हणजे असं मंदिरातच पाया पडायलाच जावं म्हणून असं नाही आहे. तर त्या जर कुत्र्याला त्यांनी काही पाणी जेवण दिलं असतं तर त्याचं पण त्यांना पुण्यच लागलं असतं, असं मला म्हणायचं आहे.